ठीक आहे. आज आपण एक नवीन टॉपिक घेतोय की स्वॅप फंक्शन्स. ओके. स्वॅप म्हणजेच काय की जर आपण व्हेरिएबल त्याला पास केले, ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजे आपल्याकडं अज्युम करा की आपल्याकडे टू व्हेरिएबल्स आहेत आणि आपल्याला टू व्हेरिएबल्स एकमेकांना अल्टरनेट करायचे, एकमेकांचे नंबर्स, एकमेकांचे कॅरेक्टर्स असो, व्हेरिएबल्स असो, एकमेकांना पास करायचे, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण त्याला कसं करू शकतो? तर याचंच एक आज टॉपिक न्यू घेतोय आपण. आपला अजून पेंडिंग आहे लूपचा. लूप मध्ये नेस्टेड लूप पण आपलं पेंडिंग आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पॅटर्न मॅचिंग वगैरे पण घ्यायचे, बट आय डोंट नो की सरांनी कुठपर्यंत पार्ट घेतलाय. तर तो मी पार्ट आज स्किप करतोय. हवं तर मी एकदा उद्या रेकॉर्डिंग चेक करून आपण पुन्हा लूपचा जो रिमेनिंग पार्ट बाकी आहे तर तो कंटिन्यू करूया, ठीक आहे. तर आज जो काही प्रोग्राम घ्यायचा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे इंटरव्ह्यू ओरिएंटेड पण आहे. इंटरव्ह्यूला मोस्ट ऑफ द टाइम याचा वरती क्वेश्चन विचारले जातात. ऍक्च्युअली जर फ्रेशरचा असाल ना तर फ्रेशर मध्ये याला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातातच. डेटा टाइप्स सी प्रोग्रामिंग मध्ये आपण नवीन फोल्डर बनवतोय आता. स्वॅप इन सी प्रोग्राम बनवूयात. प्रोग्रामचं नेम काहीही दिलं तरी चालेल. आता प्रोग्रामचं नेम आपण फक्त सी मध्येच काहीही दिलं तरी चालेल, बट ऍज कम्पेअर टू जावा, जावा मध्ये आपल्याला जे क्लासचं नेम आहे तेच आपल्याला प्रोग्रामचं नेम द्यायला लागतं. बट सी लँग्वेज मध्ये तसं काही नाहीये. सी लँग्वेज मध्ये आपण प्रोग्रामचं नेम कुठल्याही नेमने सेव्ह करू शकतो, ठीक आहे. तर याचं नेम आपण काही देऊयात की स्वॅप इंटिजर्स देतो मी, ठीक आहे. म्हणजे थोडस लक्षात राहील. इंटिजर्स डॉट सी. आता मी स्वॅप करायचं, मला स्वॅप काय करायचंय ज्यावेळेस मी प्रोग्राम करल त्याच वेळेस लक्षात येईल. बट आता मला लॉजिकली मला काय करायचंय, ठीक आहे. मी आता हे सांगतो की मला आधी काय करायचंय. तर माझ्याकडे ए हा एक व्हेरिएबल आहे, ओके. त्याच्यामध्ये मी समथिंग काहीतरी व्हॅल्यू टाकली आहे 10, ओके. आणि मी एक अजून एक माझ्याकडे व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केली समथिंग, त्याच्यामध्ये 20 व्हॅल्यू टाकली, ओके. तर आता माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे. आवाज येतोय ना? कन्फर्म करा एकदा. येस सर. ओके, गुड. आता माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की मला या ए ची व्हॅल्यू या 20 बी मध्ये गेली पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ती 10 मध्ये गेली पाहिजे, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला लॉजिक इम्प्लिमेंट करायला लागतं. म्हणजे आता प्रोग्राम तर आपण करतोय, जे आपण आता काय सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिलिशन याच्यामध्ये करत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण थोडस ऍडव्हान्स टॉपिक कडे आपण आता जम्प करतोय, ओके. आता माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे की मला ए ची व्हॅल्यू ही 10, ए ची व्हॅल्यू ही बी मध्ये टाकायची. म्हणजे ज्यावेळेस हा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार त्यावेळेस आउटपुट मीन्स कन्सोल आउटपुट मध्ये ए इक्वल टू 10 आहे ना, तर मला ए इक्वल टू 20 दिसलं पाहिजे, ओके. ए इक्वल टू 20 आणि बी इक्वल टू 10 दिसलं पाहिजे. तर हे पॉसिबल आहे. आता आपण याला प्रोग्रामॅटिकली कशा पद्धतीने ट्राय करायचंय किंवा याच्यामध्ये प्रोग्रामॅटिकली कसं आपण चेक करायचंय ते आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याला काय बोलायचंय? स्वॅप, ओके. स्वॅप इंटिजर, स्वॅप व्हेरिएबल्स, ओके. तर आपण स्वॅप म्हणजेच काय की याचा नंबर त्याच्यामध्ये टाकणे किंवा याचा व्हेरिएबल त्याच्यामध्ये पास करणे. आता याच्यामध्ये आपण नंबर्स पण करू शकतो, कॅरेक्टर्स पण करू शकतो. इन केस मध्ये आपल्याकडे जो काही प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो आपण त्याच्यामध्ये प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकतो. मग आता क्वेश्चन देतो मी आधी स्टार्टिंगला, ठीक आहे. क्वेश्चन माझ्याकडे असेल की मला स्वॅप करायचं, ओके. राईट ए प्रोग्राम टू स्वॅप numbers using temp variable. आता हा टेम्प व्हेरिएबल थोडासा तुम्हाला वेगळा पार्ट दिसेल किंवा याच्यामध्ये समजणार नाही, पण टेम्प काय हा डिफरंट टाइप नाहीये. आता टेम्प काय आहे याला जर थोडक्यात सांगायचं झालं, आपण ज्यावेळेस ए प्लस बी करायचो आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती जेव्हा ज्या सी मध्ये टाकायचो आणि आपण सी ला काही इनिशियलाइज करत नसायचो, ओके. म्हणजेच
ज्यावेळेस मी ए टाकायचो, ए ला 10 दिला, 20 ला सॉरी बी ला 20 दिला आणि मला या दोघांची ऍडिशन पाहिजे, तर ऍडिशन मला थर्ड व्हेरिएबल मध्ये करायची. मग मी सी इक्वल टू सॉरी सी फक्त डिक्लेअर करणार. ओके, सी इक्वल टू काही मी इनिशियलाइज करणार नाही आणि फक्त मी काय करणार की सी इक्वल टू ए प्लस बी करू शकतो, पण मी ते प्रिंट फंक्शन मध्ये पण लिहू शकतो आणि डायरेक्टली या ठिकाणी पण त्याला इनिशियलाइज करू शकतो. तर सेम त्याच फॉर्म्युला आपण काय करतोय की आता एक टेम्प व्हेरिएबल घेतोय. ठीक आहे, आता टेम्प व्हेरिएबलची गरज आहे का, तर नाही. गरज पण आहे. आपण विथ व्हेरिएबल विथ टेम्पररी व्हेरिएबल पण करू शकतो आणि विदाउट टेम्पररी व्हेरिएबल पण करू शकतो. ठीक आहे, आता डायरेक्ट मी प्रोग्राम कडे जम्प करतोय. तर प्रोग्राम लिहिण्यासाठी फर्स्ट आधी बॉडी, मी बॉडी लिहित बसत नाहीये. आपण एक बॉडी उचलूया त्याच्यामध्ये कुठली तरी. रिटर्न 0. ओके, आता मला काय करायचंय, व्हेरिएबल तर डिक्लेअर करायचे. ठीक आहे, व्हेरिएबल काय डिक्लेअर करायचे, इंटिजर टाइप व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. काय करायचे मला की मला एक इंटिजर जो आहे, इंटिजर व्हेरिएबल जो आहे तो त्याची व्हॅल्यू दुसऱ्या इंटिजर व्हेरिएबल मध्ये गेली पाहिजे. ठीक आहे, तर याला आपण अरिथमॅटिक ऑपरेशन पण बघणार आहोत, युजिंग टेम्प व्हेरिएबल पण बघणार आहोत. ठीक आहे, मग आता मी फर्स्ट तर आधी व्हॅल्यू इनिशियलाइज करून घेतो. इंटिजर ए इक्वल टू 5 घेऊयात. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिजर बी इक्वल टू 10 घेऊयात आणि काही व्हॅल्यू घेऊ शकता, असं काहीच नाही की मी 5 घेतली आणि 10 घेतली तर 10 आणि 5 पॉसिबल. तर आपण मल्टिपल याचे पण प्रोग्राम चेक करूयात. ठीक आहे, आणि इंटिजर टेम्प. आता टेम्प फक्त घ्यायचं आहे मला. काय घ्यायचं आहे, तर त्याचं जे लॉजिक आहे ते नंतर आपल्याला ज्यावेळेस प्रोग्राम मध्ये आता एक्झिक्यूट करतो त्यावेळेस लक्षात येईल. ओके, मला टेम्प व्हेरिएबलची काय गरज पडते, जर माझ्याकडे मला ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकायची आणि बी ची व्हॅल्यू जर मला ए मध्ये टाकायची, तर ह्या दोघांचंच त्या ठिकाणी रिलेशन बघायला मिळतं आपल्याला. पण बिकॉज बट आपण याच्यामध्ये टेम्प का घेतलाय, तर टेम्प कशासाठी घेतलाय ते आपण ज्यावेळेस प्रोग्राम मध्ये बघूयात त्याच वेळेस लक्षात येईल. मग आता मी प्रोग्राम मध्ये प्रिंट एफ चं फंक्शन घेतोय. मला तुम्हाला थोडस आउटपुट शोकेस करायचं. ओके, तर त्याच्यामध्ये मी असं लिहितो, याच्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला, हा ओके, बिफोर स्वॅप लिहितो. ओके, बिफोर स्वॅप. बिफोर स्वॅप म्हणल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये म्हणूयात ए इक्वल टू, म्हणजे आउटपुट आपल्याला कसं दिसेल. ओके, आउटपुट आपल्याला कशा पद्धतीने दिसलं पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम देतोय त्यावेळेस आउटपुट आपल्याला या पद्धतीने दिसलं पाहिजे. याच्यामध्ये बिफोरचा पार्ट पण आला पाहिजे आणि आफ्टरचा पार्ट पण याच्यामध्ये आला पाहिजे. बिफोर आफ्टर, बिफोर आफ्टर. ओके, ए इक्वल टू 20. थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे, जर तू प्रॉपर लक्ष देऊन बघितलं तर एकदम प्रॉपरली अंडरस्टँड होईल. ओके, तर पर्सेंटेज घेतलंय ए साठी. ठीक आहे, पण आपल्याकडे फक्त एकच नाही ए, तर आपल्याकडे दोन या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. मग सेकंड व्हेरिएबल पण घेतो मी या ठिकाणी लगेच, बी इक्वल टू पर्सेंट डी. इक्वल टू पर्सेंट डी दिलं, या ठिकाणी कॉमा दिलाय आणि ए आणि बी या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ए आणि बी का घेतलंय, या ठिकाणी पर्सेंट डी फर्स्ट घ्यायचंय. ए चा आपल्याला पर्सेंट डी या ठिकाणी आला पाहिजे आणि बी चं पर्सेंट डी आपल्याला या ठिकाणी व्हायला पाहिजे, याची व्हॅल्यू या ठिकाणी आली पाहिजे. मग आता मी काय करतो, याला आधी रन करतो. ठीक आहे, आपण थोडस स्लोली जाऊयात. सीडी फोल्डर कुठे बनवलंय, कुठे, स्वॅप स्वॅप स्वॅप. ओके, सीडी सी प्रोग्राम. ओके, याच्यामध्ये आता एक प्रोग्राम आपल्याला बघायला मिळतोय की जो आपण आता सेव्ह केलेला आहे. क्लिअर. मग जीसीसी स्वॅप डॉट आउट.
जी व्हॅल्यू आहे जी ऍज इट इज आली आहे A=5 आणि B=10. आता मला काय करायचंय, बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकायची आणि ए ची व्हॅल्यू मला बी मध्ये गेली पाहिजे. याच्यामध्ये मला काय करायचं लागणार आहे, मी टेमचा यूज करतोय आता. ओके, टेमचा यूज काय करतोय मी, टेम=a करायचंय मला. ओके, टेम=a करायचंय. आता काय होणार, टेम्पला तर कुठलीच व्हॅल्यू असाइन नाहीये. टेम्प हा मोकळा आहे, याच्यामध्ये झिरो आहे सध्या, याच्यामध्ये झिरो, एमटी म्हणजे झिरो, याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू नाहीये, कुठल्याही याच्यामध्ये याला आपण पास केलेली नाही. ओके, याच्यामध्ये 5 नाहीये, 10 नाही, हा एमटी आहे, बी मध्ये 10 आहे आणि ए मध्ये 5 आहे. तर आपण काय केलं आता, टेम्प ए टेम्प=a. ओके, टेम्प=a. म्हणजेच काय झालंय आता, म्हणजेच काय झालंय, टेम्प हा झालाय 5. टेम्प हा झालाय 5. सध्याच्या स्थितीला टेम्प किती आहे, 5 आहे. त्याच्यानंतर याला काय म्हणू शकतो आपण अजून, स्टोर ए इन टेम्प ओके. आता टेम्प आपण काय केलंय, टेम्प मध्ये काहीच नव्हतं. ओके, टेम्प मध्ये कुठलीही व्हॅल्यू नव्हती. बट आता मला काय करायचंय, A=10 करायचं आणि B=5 करायचं. त्याच्यासाठी मला काय घ्यायला लागलं, आता टेम्प व्हेरिएबल मला घ्यायला लागलाय. मग मी काय केलं, आता टेम्प=a केलं. आता a किती आहे, 5 आहे. मग टेम्प किती झाला, 5. या ठिकाणी टाकलंय मी कंबाईन मध्ये, टेम्प हा 5 झालाय. स्टोर ए व्हेरिएबल, ए आता कुठे स्टोर झालाय, टेम्प व्हेरिएबल मध्ये स्टोर इक्वल टू बी, सर व्हॉइस ब्रेक होतोय. आता ओके, हॅलो, येस सर, आता ठीक. ओके ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू किती होईल, टेम्प=a झालाय. ओके, टेम्प= हाफ टेम्प 5 झालाय. ठीक आहे, टेम्प=a म्हणजे a ची व्हॅल्यू 5 दिली होती. मग आता a=b, a=b ही आपली स्टेप फर्स्ट, स्टेप 2 आणि आपल्याला अजून एक स्टेप थर्ड घ्यायची. बट आता राईट नाव a=b केलंय, म्हणजे a ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 5. नाही, रॉंग होतंय. मी 10. काय सांगतोय, 10 10 टेम्प 10 10. टेम्प=a करतो मी. ओके, टेम्प=a म्हणजे a ची व्हॅल्यू जी आहे ती टेम्पची व्हॅल्यू होणार आहे आणि a=b करतो म्हणजे जी b ची व्हॅल्यू आहे ती a होणार आहे. ओके, a=b म्हणजे आता a ची व्हॅल्यू झाली आहे 10. ओके, मग याला आपल्याला कसं म्हणता येईल, की स्टोअर, मी थोडं कमेंट देतोय प्रॉपर तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी, स्टोअर b इन
ए व्हेरिएबल. ओके, स्टोअर बी इन ए व्हेरिएबल. आता बी हा जो आहे हा ए व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली आहे? 10 झाली आहे. आता थर्ड आता या ठिकाणी लॉजिक बघ, ए इक्वल टू बी झालाय. ए आता 10 पाहिजे होता आपल्याला, या ठिकाणी ए 10 तर झालेलाच. ओके, या ठिकाणी ए 10 तर झालेलाच आहे. आता थर्ड मध्ये आपल्याला काय करायला लागणार? बी इक्वल टू टेम्प. बी इक्वल टू टेम्प. आता बी ची व्हॅल्यू किती होणार आहे? 5. गुड, बी ची व्हॅल्यू 5 होणार आहे. हे लॉजिक लक्षात येत आहे? खूप सिंपल आहे, Yes, खूप sir. जास्त हे नाहीये. साइन टेम्प इन बी व्हेरिएबल. ओके, असाइन टेम्प इन ए व्हेरिएबल. हे बघ, लॉजिक खूप सिंपल आहे. लॉजिक खूप सिंपल आहे, बघण्यासाठी आपल्याला खूप इझी दिसते. बट ज्यावेळेस आपल्याला याच्यावरती एखादा क्वेश्चन येतो किंवा एखादा इंटरव्ह्यूला याच्याबद्दल एखादा क्वेश्चन येतो, त्यावेळेस लक्षात येत नाही. लक्षात काय येत नाही? आधी ए घ्यायचा आहे की आधी टेम्प घ्यायचा, या ठिकाणी आधी बी घ्यायचं आहे की या ठिकाणी ए घ्यायचं आहे, हे आधी लक्षात येत नाही. त्याच्यासाठी याची प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. ओके, त्याची प्रॉपरली प्रॅक्टिस करून घ्यायची सगळ्या गोष्टींची. आता आपल्याला जे पाहिजे होतं ते आउटपुट आपल्याला मिळून गेलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला जे पाहिजे होतं ते आउटपुट आपल्याला मिळून गेलेलं आहे. बट आता तुला असा क्वेश्चन येऊ शकतो की टेम्प इक्वल टू डायरेक्ट टेम्प घ्यायची गरजच काय? ए इक्वल टू डायरेक्ट बी करायचं आणि बी इक्वल टू डायरेक्ट ए करायचं. तर हे पॉसिबल नाही. हे जर पॉसिबल असेल तर यू कॅन ट्राय अँड सेंड आउटपुट इन टू आवर ग्रुप. ओके, ते पण ट्राय करायचे आणि हे पण ट्राय करायचे. त्याचा आन्सर स्वॅप होणार नाही. ओके, मग आता आपल्याला याचा आउटपुट चेक करायचं. मग मी काय करतो, आपल्याला पुन्हा एक प्रिंटअप देतो. पुन्हा प्रिंटअप का देतो? इथे तर आपल्याला माहितीच आहे, वर आपण जे काही इंटिग्रेशन केले, वर आपण जे काही लॉजिक लावलंय, ते लॉजिक ऍक्युरेट आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण काय करतोय, या ठिकाणी प्रिंटअप लिहित आहोत. आफ्टर स्वॅप म्हणतो मी. ओके, आफ्टर स्वॅप. मग आफ्टर स्वॅप म्हटल्यानंतर ए इक्वल टू पर्सेंट डी, बी इक्वल टू पर्सेंट डी, कॉमा ए आणि बी. ओके, आता जे आपलं लॉजिक होतं ते लॉजिक या ठिकाणी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे मी काय बोललो होतो की मला ए इक्वल टू 5 करायचं होतं, बी इक्वल टू 10 करायचं होतं, आणि मी त्याच्यासाठी एक टेम्प व्हेरिएबलची हेल्प घेतली होती. कारण मला टेम्प व्हेरिएबल कशासाठी पाहिजे होता? एक एका कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर करायची, म्हणजे तो व्हेरिएबल फ्री होईल. आणि तो फ्री झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे बघ, टेम्प इक्वल टू ए केला होता, ए या ठिकाणी फ्री झाला होता. मग आता ए मध्ये कुठली व्हॅल्यू नव्हती, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला बी त्या ठिकाणी स्टोअर करता आला. बट आपल्याकडे जर दोनच व्हेरिएबल आहेत, दोन व्हेरिएबल मध्ये हे पॉसिबल नाहीये. ओके, हे लॉजिक लावायचं आहे. आता याचा आउटपुट आपल्याला चेक करायचं. आउटपुट चेक करण्यासाठी सिंपल सेम मेथड. काय केलंय आपण? एरर आलाय. ओके, या ठिकाणी कोलन झालंय, सॉरी सेमीकोलन द्यायचं तर कोलन झालंय. ओके, मग पुन्हा मी हे करतोय आणि या ठिकाणी मला काय द्यायचं आता? स्लॅश एन. ठीक आहे, स्लॅश एन मला या ठिकाणी द्यायचा आहे. ओके, आपल्याला जे एक्सपेक्टेड आउटपुट होतं ते मिळालंय. याच्यामध्ये थोडस मागे पुढे दिसतंय, मी काय करतो, याला थोडस स्पेस देतो. ओके, आता ओके प्रॉपर. स्लॅश एन पुन्हा घेतो, पुन्हा या ठिकाणी स्लॅश एन घेतो. ठिकाणी घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, आता फक्त हे 5 आणि 10 साठीच होतं का? तर नाही, याच्यामध्ये कुठलाही व्हेरिएबल टाका. या ठिकाणी 100 टाका, या ठिकाणी 50 टाका. ओके, आणि पुन्हा रन करून बघू शकता. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 100 होती, बी ची व्हॅल्यू 15 होती,
आता ए ची व्हॅल्यू 50 झाली आहे आणि बी ची व्हॅल्यू 100 झाली आहे। याचे सर्वांनी म्हणजे तू काय करायचं आता तुम्ही याचे 5 प्रोग्राम्स मस्ट करायचेच आहेत। या ठिकाणी 5 प्रोग्राम्स करताना फक्त एक नाही करायचे। आता मी काय केले रॅन्डमली या ठिकाणी 100 टाकून दिले आणि मी 50 लिहिलंय। तसं नाही करायचं। ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू चेंज करता त्यावेळेस प्रोग्राम सुद्धा तुम्ही पुन्हा न्यू राईट करायचा आहे विथ कमेंट। ओके, तर यासाठी आता याला कमेंट द्यायची गरज नाहीये। याला कमेंट द्यायची गरज नाही बिकॉज हा तर मेसेज आहे, बट तुम्ही याला कमेंट देऊ शकता। टेम्प व्हेरिएबल डिक्लेअर, ओके, अशी कमेंट याला पास करू शकता। आणि याचे सर्वांनी काय करायचे 5 प्रोग्राम्स आज करायचे आहेत। अजून एक छोटासा प्रोग्राम घेऊयात स्वॅपिंगच आहे। ओके, मग स्वॅप मध्ये येतो मी, आपण एक नवीन प्रोग्रामचं नेम देऊयात। प्रोग्रामचं नेम काय द्यायचं, स्वॅप इंटिजर्स 2.c, ठीक आहे। आता इंटिजरचा एक दुसरा प्रोग्राम घेऊयात आपण। आता याच्यामध्ये काय घेतलंय आपण, राईट अ प्रोग्राम टू स्वॅप नंबर्स युजिंग टेम्प व्हेरिएबल। ओके, आता टेम्प व्हेरिएबल घेतलाय तर मग आता प्रोग्राम तुमच्या याच्यामध्ये असाइनमेंट कसे असले पाहिजे, तुम्ही विथ युजर इनपुट दिलं पाहिजे। ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज केल्या पाहिजे, व्हेरिएबल चेंज केले पाहिजे। मी फक्त आता या ठिकाणी हार्ड कोडेड व्हॅल्यू पास केल्यात। ओके, मग या ठिकाणी मी डायरेक्टली प्रोग्राम लिहिताना व्हॅल्यू दिल्यात, तर तुम्ही रन टाइमला व्हॅल्यू पास करायचे आणि त्याचं आउटपुट हे करायचं। ओके, प्रॉपरली मेसेज वरून द्यायचा आहे आणि मेसेज दिल्याच्या आउटपुट साठी पण चेक करायचे आणि आउटपुट आपल्याला अशा पद्धतीने दिसलं पाहिजे। ठीक आहे, तर याची झाली तुमचे 5 असाइनमेंट। आता एक नवीन प्रोग्राम आहे की राईट अ प्रोग्राम टू स्वॅप युजिंग ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही, सबट्रॅक्शन। ठीक आहे, आता हा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे हा थोडस अजून कन्फ्युजिंग आहे। ठीक आहे, कन्फ्युजिंग नाहीये बट थोडस समजण्यासाठी अंडरस्टँड लवकर होणार नाही, बट हे आपल्याला अंडरस्टँड करूनच घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारणार आहे तर इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारताना काय बोलतोय की मला फक्त स्वॅप करून दे। ओके, मग स्वॅप करण्यासाठी आपल्याकडे एकच लॉजिक नाहीये, आपल्याकडे मल्टिपल लॉजिक्स अवेलेबल आहेत। मग आपण कुठलंही लॉजिक आपण त्या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये, आणि आपण जर मल्टिपल लॉजिक जर दिले तर आपल्याला त्या ठिकाणी थोडासा डिफरंट त्याच्यामध्ये फरक पडणार आहे। आपल्याला इंटरव्ह्यू देवाईस इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतो त्या केस मध्ये आपल्याला 1 मिनिट हा, ओके, जर ज्यावेळेस आपण एका क्वेश्चनचे आन्सर 2 to 3 वेज न देत होतो त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट थोडासा इफेक्टिव्ह पडणार आहे। ओके, तर त्या केसमध्ये आपल्याकडे हे लॉजिक असणं खूप गरजेचे आहे। आता आपण काय केलंय, स्वॅप तर केलाय, आपण एक नंबर स्वॅप केलाय, आपण कुठल्या मेथडने केलाय, आपण एका टेम्प व्हेरिएबलने केलाय। बट आता आपण काय करतोय ऍडिशन आणि सबट्रॅक्शनने ट्राय करूया। ओके, आता आपल्याला काय करायचंय ऍडिशनने आणि सबट्रॅक्शनने तो नंबर स्वॅप करण्याचं ट्राय करायचं आहे। मी सेम प्रोग्राम घेतो बिकॉज मला राईट करत नाही बसायचंय। फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट चेंज करूयात आपण। अजून काय करायचंय, मला टेम्प व्हेरिएबल पण नाही पाहिजे, आता ए आणि बी ठेवायचंय मला। बिफोर ठेवू शकतो आपण, याच्यामध्ये पण टेम्प नाही ठेवायचा, हे लॉजिकच आपल्याला उडवून टाकायचे। ओके, आता मी ऍडिशन सबट्रॅक्शन करतोय आणि हे खालचा मेसेज आपल्याला उपयोगी येणार आहे। आता जे काय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे, इंटिजर आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले होते, याची व्हॅल्यू आता आपण चेंज करूयात। ओके, याची व्हॅल्यू आपण 20 देऊयात, याची व्हॅल्यू आपण 30 देऊयात। ओके, 30 देऊयात, थोडस डिफरंट समथिंग। मग आता मला काय करायचंय, पुन्हा ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकायची आहे, बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकायची, बट मला आता माझ्याकडे टेम्प व्हेरिएबल नाहीये। ठीक आहे, आता माझ्याकडे टेम्प व्हेरिएबल नाहीये। मग जर लॉजिक लावायला गेलं आपल्या पद्धतीने की
ए इक्वल टू बी आहे आणि बी इक्वल टू जर ए केलं तर इज इट पॉसिबल ऑर नॉट? तर हे पॉसिबल नाहीये. जर पॉसिबल असेल तर यू कॅन ट्राय, यू कॅन सेंड आउटपुट इन टू द ग्रुप. ओके, तर ते ट्राय करू शकता. आता मला काय करायचंय, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनने ट्राय करायचं. ठीक आहे, मग आता ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मानल्याच्या नंतर ते कसं करता येईल, त्याच्यासाठी सुद्धा मला स्टेप 3 यूज करायला लागणार आहे. आपण लास्ट प्रोग्राम मध्ये किती स्टेप यूज केल्यात? 3 स्टेप यूज केल्यात. ठीक आहे, एक आपण टेम्प व्हेरिएबल मधून ए मध्ये घेतलं, ए मधून आपण बी मध्ये घेतलं आणि बी मधून आपण पुन्हा टेम्प मध्ये घेतलं. असं लॉजिक त्याच्यामध्ये आपल्याला लावायला लागलं. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप 3 घ्यायच्यात, बट आपल्याकडे या ठिकाणी 3 व्हेरिएबल्स नाही आहेत. आपल्याकडे फक्त 2 व्हेरिएबल्स याच्यामध्ये आहेत. आपल्याला आता 2 व्हेरिएबल्स यूज करायचा आहे. आपल्याला थर्ड व्हेरिएबल घ्यायचा नाहीये. आपल्याला थर्ड व्हेरिएबल मिळतोय ऑटोमॅटिकली. तो कुठून मिळतोय? ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मधून मिळतोय. तो काय आपल्याला डिक्लेअर करायची गरज लागत नाहीये. ठीक आहे, मग ए इक्वल टू ए प्लस बी. ओके, ए इक्वल टू ए प्लस बी. आता मी काय केलंय, ए इक्वल टू ए प्लस बी केलंय. ओके, आता मी प्रॉब्लेम समजून सांगत नाहीये. आधी आपण प्रोग्राम रन करूयात. जर अंडरस्टँड नाही झालं तर मी त्याला समजून सांगणार आहे. ओके, मग बी इक्वल टू ए मायनस बी केले आणि पुन्हा ए मायनस बी केले. आता मी ए मायनस बी आणि ए मायनस बी 2 टाइम केले. ठीक आहे, जर रॅन्डमली बघितलं तर याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन आपल्याला बघण्यासाठी मिळेल. हे लॉजिक आपल्याला समजणार नाही. बट प्रोग्रामॅटिकली जर समजून घेण्यासाठी गेलं तर आता काय होतंय चेक करूयात. ओके, आता काय होतंय, ए इक्वल टू ए प्लस बी होते. ठीक आहे, ए इक्वल टू काय होतोय, ए प्लस बी. मग आता ए प्लस बी किती आहे? 20 प्लस 30 किती झाला? 50. ओके, किती होते आता? 50. म्हणजे आता ए ची व्हॅल्यू आता किती झाली आहे? फॉर नाऊ ए इक्वल टू झालाय 50. ए इक्वल टू झालाय 50. आपल्याला ए इक्वल टू तर 30 पाहिजे होतं, पण ए इक्वल टू आता 50 झालाय. ठीक आहे, बट हे रॉंग आहे. हे मला पाहिजे नाहीये. मला ए इक्वल टू 30 झालं पाहिजे. बट वेट फॉर सम टाइम. आता काय करायचंय, बी इक्वल टू ए मायनस बी करायचं. ठीक आहे, बी इक्वल टू ए मायनस बी. मग आपण चेक करूयात, बी इक्वल टू ए मायनस बी किती होतं. ठीक आहे, बी इक्वल टू ए मायनस बी. मग आपला ए मायनस बी किती आहे? किती येतोय प्रथमेश? 10. ओके, बी इक्वल टू ए मायनस बी किती येतोय? 10 येतोय. ठीक आहे, आता बी ची व्हॅल्यू किती झाली? आता बी ची व्हॅल्यू किती झाली आपली? एक मिनिट. बी इक्वल टू 10 झाली. ओके, बी इक्वल टू 10 झाली. पण आपल्याला अजूनही जे पाहिजे ते आउटपुट मिळालेलं नाहीये. मग आपल्याकडे आता थर्ड व्हेरिएबल आहे. ओके, 1 मिनिट 10 नाही, ए मायनस बी 10 नाही झाला. मी तुझ्यामुळे मी रॉंग झालं असतो. 1 मिनिट. 20 30 1 मिनिट. लॉजिक ए प्लस बी 50 होतोय. हा, ओके, करेक्ट, नो प्रॉब्लेम. मला 20 एक्सपेक्टेड होतं. नो प्रॉब्लेम. ए इक्वल टू ए मायनस बी. आता ए मायनस बी पुन्हा किती होतंय या ठिकाणी? 1 मिनिट, लॉजिक थोडस रॉंग होत आहे समजून सांगण्यासाठी. येस, 1 मिनिट, मला एकदा प्रोग्राम रन करून बघू देत. जीसीसी स्वॅप yes 2.c. प्रॉब्लेम तर एक्झिक्यूट होतोय माझा. ओके, इक्वल टू 20. आउटपुट एक्सपेक्टेड आलंय आपल्याला. यस, 1 मिनिट. ओके,
ठीक आहे प्रथमेश. तर तो काय करतोय की या ठिकाणी ही व्हॅल्यू घेतोय. कुठली व्हॅल्यू घेतोय तो? की जी व्हॅल्यू ए ची रन टाइम आलेली 50, ठीक आहे, रन टाइम आलेली व्हॅल्यू तो आता उचलतोय. मग रन टाइम आलेली व्हॅल्यू किती आहे याची? तर 50 आहे. मग बी इक्वल टू काय होतोय? ए मायनस बी होतोय. ओके, बी इक्वल टू ए मायनस बी. आता ए किती झालेला आपला? 50 झालेला. ओके, ए आता किती झालेला आपला? 50. मग बी इक्वल टू ए मायनस बी. मग 50 मायनस 30. ओके, 50 मायनस 30 बिकॉज ए मायनस बी. आता ए किती झालेला आपला? 50 झालेला, आणि या ठिकाणी ए किती आहे आपला? 50 सध्या. मायनस बी. मायनस बी कुठला? हा मायनस बी. याच्यामध्ये आपण घेतलाय मायनस बी. याचे आउटपुट किती आलाय आता? 20 आले. ओके, मग आता बी किती झालाय? 20 झालाय. ओके, मग आता ए इक्वल टू ए मायनस बी. ए इक्वल टू ए मायनस बी. मग आता ए ची किती व्हॅल्यू आली आपल्याला? 50 आली. ओके, ए ची किती व्हॅल्यू आली आहे? 50 आली. मग आपण याची व्हॅल्यू 50 घेऊया. याची व्हॅल्यू 50 मायनस पुन्हा बी. बी किती आहे आपला? 20 आहे. मग याचं आउटपुट किती येत आहे? 20. 50 मायनस 20, 30. ओके, लॉजिक अंडरस्टँड होतंय? येस हॅलो, सर, येस. लॉजिक अंडरस्टँड होतंय? ऍक्च्युली मीच कन्फ्युज झालेलो, बिकॉज मी तू सांगितलेली व्हॅल्यू त्याच्यामध्ये लगेच कॅप्चर केली आणि तीच व्हॅल्यू याच्यामध्ये आपण टाकून दिली, बट ती व्हॅल्यू नाहीये याच्यामध्ये. ती व्हॅल्यू नाहीये. ए मायनस बी. ओके, याच्यामध्ये रन टाइम व्हॅल्यू तो घेतोय बिकॉज आपण काही कुठलं टेम्प व्हेरिएबल घेतलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे तो काय करतोय की रन टाइमला जी व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये आता ए इक्वल टू किती झालेलं आहे आपला? ए इक्वल टू 50 झालेलं आहे. ओके, मग आता बी काढायचं आपल्याला. बी किती आला आपला? ए मायनस बी आला. ए मायनस बी मीन्स आता याची व्हॅल्यू किती झाली होती वरती? ए प्लस बी करताना 50 झाली होती, आणि अजून बी ची व्हॅल्यू काय काढलेली नव्हती. मग आपल्याला ए मायनस बी करून बी ची व्हॅल्यू काढायची होती. ओके, मग बी ची व्हॅल्यू आतापर्यंत निघलेली नव्हती, म्हणजे निघलेलीच नव्हती म्हणजे जी ऑलरेडी आपण डिक्लेअर केली व्हॅल्यू या ठिकाणी आलेली 50 मायनस 30 हा 20 झाला. बी इक्वल टू 20. ओके, बी इक्वल टू 20 झालेला. त्याच्यानंतर ए इक्वल टू ए मायनस बी. ए इक्वल टू ए मायनस बी. मग आता ए किती झालेला आपला? 50 झालेला, आणि बी किती झालेला? 20 झालेला. मग 50 मायनस 20 किती झालाय? 30. मग आपल्याला जे एक्सपेक्टेड आउटपुट होतं की आपली व्हॅल्यू स्वॅप झाली पाहिजे. ओके, होतीये? येस, येस सर. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? काही समजलं नाही? काय अंडरस्टँड झालं नाही असं काही? नाही समजलं सर आता. ओके, प्रॉपर ना? हो हो. ठीक आहे, चालेल.